श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर मंडळी, भाऊ नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही, कारण रक्षाबंधनाच्या दिवशी या 5 देवतांनाही राखी बांधू शकता. धार्मिक मान्यता परंपरा सांगते की जर तुम्हाला भाऊ नसेल तर निराश होण्याची गरज नाही, कारण रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही 5 देवतांना आपले भाऊ मानून त्यांना राखी बांधू शकता. तर मंडळी, भाऊ बहीण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे रक्षाबंधन. पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्ट रोजी येत आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या भावनेचा सण आहे. मात्र काही धार्मिक परंपरेमध्ये भाऊ नसल्यास देवतांना राखी अर्पण करण्याची प्रथाही आढळते. देवतांना राखी बांधताना मनात श्रद्धा, कृतज्ञता आणि संरक्षणाची भावना ठेवली जाते. जर तुम्हाला भाऊ नसेल तर निराश होण्याची गरज नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही 5 देवतांना आपले भाऊ मानून त्यांना राखी बांधू शकता. जाणून घेऊया या 5 देवता कोण आहेत, याबाबत धार्मिक मान्यता परंपरा काय सांगते. तर मंडळी, रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा उत्सव आहे. या दिवशी बहिणी राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन देतात. मात्र कधीकधी भाऊ नसल्यामुळे बहिणी निराश होतात आणि कोणाला राखी बांधायची या विचारात पडतात. पण निराश होण्याची गरज नाही, कारण या शुभ प्रसंगी 5 देवतांना राखी बांधून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी भावाला राखी बांधण्यापूर्वी या देवतांना राखी बांधण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया रक्षाबंधनाला कोणत्या 5 देवतांना राखी बांधावी. तर मंडळी, तुम्ही कोणत्या 5 देवांना राखी बांधावी त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला आहे भगवान श्रीकृष्ण. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या कथेशी राशींचा संबंध जोडला जातो. द्रौपदीने कृष्णाच्या हाताला जखम झाल्यावर आपल्या साडीचा पदर फाडून तो बांधला, अशी प्रसिद्ध कथा आहे. त्यामुळे कृष्णाला राखी अर्पण करण्याची परंपरा काही ठिकाणी आढळते. तर मंडळी, दुसरा आहे भगवान गणेश. धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी गणेशाला गणपती बाप्पांना राखी अर्पण करून संकटापासून संरक्षण आणि शुभत्वाची प्रार्थना केली जाते. तर मंडळी, तिसरा आहे भगवान हनुमान. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजीला शक्ती, धैर्य आणि संकटमोचक देवता मानले जाते. त्यामुळे त्यांना राखी अर्पण करून धैर्य आणि संकटापासून संरक्षण मिळावे अशी श्रद्धा आहे. तर मंडळी, चौथा आहे भगवान शिव, भगवान शंकर. तर धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर हे रक्षण आणि कल्याणाचे प्रतीक मानले जातात. काही भक्त रक्षाबंधनाच्या दिवशी शिवलिंग किंवा शिवप्रतिमेच्या समोर राखी अर्पण करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. तर मंडळी, पाचवा आहे भगवान विष्णू. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंना पालनकर्ता आणि रक्षक मानले जाते. त्यामुळे विष्णूंना राखी अर्पण करून जीवनात संरक्षण, धैर्य, स्थैर्य आणि सुखसमृद्धी मिळावी अशी धार्मिक भावना व्यक्त केली जाते. तर राखी बांधताना काय करावे. परंपरेनुसार देवतेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला राखी अर्पण करण्यापूर्वी स्वच्छता करून पूजा करावी, अक्षता कुंकू वाहावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. देवतेला राखी बांधण्याची पद्धत सर्वच परंपरांमध्ये समान नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील किंवा स्थानिक धार्मिक परंपरेनुसार पूजा करणे योग्य ठरेल. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्हाला भाऊ नसेल तर तुम्ही निराश होऊ नका. तुम्ही या देवतांना राखी बांधू शकता. त्यामुळे तुम्ही निराश होण्याची काही गरज नाही. चला